अखंड हिंदुस्थानच्या कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका. मेलात तरी चालेल, प्लेग आला तरी चालेल. मी उलट प्लेगच्या उंदरांना बोलेन, ये रे ये, या गांडूंना लवकर मरण आण, असं मी त्यांना सांगेन. कशा करता जगायचं? मर्द म्हणूनच आम्ही जगणार आहोत. आणि या मर्दांच्या बाबतीत म्हणाल तर या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये, असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं, हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय. कुठचाही धर्म शिकवत नाही की माणसा माणसामध्ये फरक करा, माणसा माणसामध्ये भिंती उभा करा. हा दलित आहे, तो महार आहे, तो मांग आहे, तो मातंग आहे, हे ब्राह्मण आहेत, ते अमुक आहेत. नाही, सगळी माणसं आहोत, एका आईची लेकरं आहोत. तुम्ही ख्रिश्चन असला तरी तुम्ही सुद्धा एका आईचीच लेकरं आहात. मुसलमान असला तरी एका आईचीच लेकरं आहात. धर्म मागून आलेले आहेत, रंग मागून आलेले आहेत. एक लक्षात घ्या, कुठच्याही वस्तूसाठी हळहळत बसू नकोस. जी वस्तू जेवढं आपल्या भोगाला मिळेल तेवढ्या पुरती ती आपल्याकडे राहणारच. आणि ज्या दिवशी ती गायब होईल त्याला तुमचं तो संपलेला असतं, त्याचा अधिकार. या प्रवृत्तीने म्हणजे डोक्याला त्रास नाही होणार, भीती वाढणार नाही. एकदम एकदम. म्हणून मी असं नेहमी म्हणतो, त्याला ते वाटलं, आम्ही लावूनही ठेवलं होतं बाहेर, की गरिबीला विसरू नका आणि श्रीमंतीचा माज येऊ देऊ नका. हे माझं वाक्य आहे. अतिरेकी होऊ नका, पण महत्वाकांक्षी जरूर व्हा. काय व्हायचं ते ठरवा आणि त्याच्या मागे लागा, मागेच लागा. मुलीच्या मागे कशा लागता? तरी हिच्याशीच याची वगड आहे काय? इथे ईर्ष्या, ही ईर्ष्या व्यवसायाच्या दृष्टीने लावा. वय किती आहेत हे मी उभं केल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीने तुम्हाला नंतर आपोआप मार्गदर्शन होत असतं, आपोआप तुम्हाला मार्ग मिळतात. काहीच करणार नाही आणि कोणीतरी आणून देईल. धंद्यामध्ये जास्त भागीदार ठेवू नका, पार्टनरशिप करू नका. असलाच तर नीट तपासून बघा. ज्योतिषावरती तेवढा विश्वास ठेवू नका. माझा ज्योतिषावरचा विश्वास उडालेला आहे, तुम्ही फार ठेवू नका. ज्योतिषांचा धंदा मला बसवायचा नाही. काही चांगले असू शकतात, पण चांगला असला तरच बघा, नाही तर नाही. आणि मग स्वतःच्या कर्तृत्वावरती ज्यावेळेला तुम्ही उभं राहाल आणि निश्चित ठामपणाने विचार कराल, त्यावेळेला तुमच्या सुद्धा विचारांच्या ह्या आश्वाला पंख फुटल्याशिवाय राहणार नाही. एवढा आत्मविश्वास बाळगून मी तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. तर आणि तरच या लांड्यानं तुम्ही टक्कर मारू शकाल. नाही तर मुंबईच काय, महाराष्ट्र गिळतील, देश गिळतील. ते पाप आपल्याकडनं होता कामा नये. यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. ही माझ्या वडिलांची एक शिकवण होती. त्याने एक मला सांगितलं होतं की बाळ, आयुष्यामध्ये एकच कर. पैसा येतो आणि जातो, पैसा आला, पैसा गेला, पुन्हा पैसा येईल. पण आयुष्यात जर नाव गेलं तर मात्र ते कदापि पुन्हा येणार नाही. नावाला जप. हे मला मराठी बांधवांना आणि खास करून माझ्या शिवसैनिकांना सांगायचे, नावाला जपा. अमिताभ बच्चनचं तुम्ही ऐकलं असाल. एकंदर त्यावेळेला त्याचं ते गळ्याचं हाड आणि त्यांचा उंच वगैरे वगैरे वगैरे, त्याच्या उंचीची टिंगल झाली, गळ्याच्या हाडाची टिंगल झाली. आणि आज काय म्हणता, काय आवाज आहे, वाह क्या बात आहे, जुम्मा जुम्मा खेळे दे दे. आता जुम्मा चालतो काय तुम्हाला? हा, दे दे चुम्मा. त्याला दरवाजात कोणी उभा करत नव्हता. आता म्हणे काय वंड, काय हाईट आहे. अरे वा वा, चायला आता हाईट. जे स्वतःच आहे ते स्वतःच आहे. जो मी आहे तो मी आहे. परवडत असेल तर हो म्हणा. वडिलांनी मला सांगितलेलं आहे की एकच आयुष्यामध्ये धोरण महत्वाचं आहे, गेट ऑन और गेट आउट. जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर चालते होतं आम्ही, आम्हाला नाही परवा. तो मी बोललो ना,
माझे शब्द हे बंदुकीच्या गोळीसारखे असतात. गेली गोळी की गेली, परत शोधत नाही कुठे पडली. तुम्ही तिचं कार्टीज गोळा करा, पण गोळी नाही मिळायची. मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही. दिला शब्द दिला, शब्द परत घेतला नाही कधी. कभी प्रधानमंत्री बनने का ख्याल नहीं आया ठाकरे सी 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 ये कुर्सी का मोह मुझे नहीं है. क्या कुर्सी होती है? क्या कुर्सी क्या होती है? Then people accept me as a king maker. Why should I? किंग मेकर है तो किंग को क्या जरूरत है कुर्सी की तरह? वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस. तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस. पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. की विद्यार्थ्यांनी राजकारणात पडावं की न पडावं, पडण्यासाठी राजकारणात येऊ नका, पण मात्र राजकारणापासून दूरही जाऊ नका. नेहमी माझ्या वडिलांचं एक वाक्य आहे, जो वाचत नाही तो वाचत नाही. वर्तमानपत्र वाचन हे तुमचं असलंच पाहिजे. याचं कारण जगात काय चाललेलं आहे, आपल्या या हिंदुस्थानातलं राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं आहे, काय चाललंय आहे संपूर्ण आपल्या आजूबाजूला, त्याचं निरीक्षण तुमचं सतत राहिलं पाहिजे. तुम्ही विद्यार्थी 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 हा प्रकार ठीक आहे, पण टिळकांनी सुद्धा सांगितलं की आजन्म विद्यार्थी राहा, शिकत राहिलं पाहिजे माणसाने. हे चालले ते ठीक चाललेच नाही. त्याने काहीतरी शोध लावायचा आणि आम्ही मात्र इथे वापरायचा, हा प्रकार किती सहन करायचा. मला असं म्हणायचं की तुमच्या विचारांची दिशा ठरवा, वाचन करा, वाचन वाढवा, कादंबऱ्या वगैरे वाचू नका. जो प्रेमी असतो ना तो असं प्रेम करतो, कादंबरी वाचून प्रेम करता येत नाही, ते कृत्रिम असतो. त्याने केलेलं प्रेम तुम्ही कशाला करता? तुमच्या प्रेमावरती कादंबरी उडी जाईल पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही तुम्ही प्रेम करायला, कारण आपण काय संदेश देत नाही, आदेश नाही. म्हणणं माझं कायम आहे, त्यात बदल नाही. मी आणि शरद पवार जर ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर कोणाची टाप नव्हती या महाराष्ट्राकडे वाकडे बघण्याची आणि देशामध्ये तसलं दळभद्री सरकार आणण्याची.